सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर GBP/USDचा हावरली टाईम फ्रेमवरती आपल्याकडे हा पेअर आहे. तुम्ही इकडे बघू शकता. हा एक सिंपल आपला ट्रेड होता. ट्रेडचं लॉजिक काय होतं किंवा ट्रेड मागे ॲनालिसिस काय होतं ते आपण बघणार आहोत सिंपलमध्ये एकदम. तर या ट्रेडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी कोणती गोष्ट बघितली तर या लेवलच्या आसपास आपण जर बघितलं तर या लेवलच्या आसपास आपल्याला इकडे लिक्विडिटी पेंडिंग असताना बघायला भेटते. म्हणजे तुम्ही इकडे जर बघितलं तर प्रॉपर हा इकडे डाऊन ट्रेडमध्ये असताना सुद्धा आपल्याला कन्सिडर आपण करू शकतो आणि वरच्या लेवलला आपण लिक्विडिटी पेंडिंग आहे असं आपण बघू शकतो. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर आपल्याला एक चांगला इकडे बुलिश मुवमेंट बुलिश मुवमेंट आपल्याला इकडे मार्केटमध्ये बघायला भेटली. तर ह्या ज्या दोन बुलिश मुवमेंट होत्या त्या बुलिश मुवमेंटच्या इथे मी काय एक्सपेक्ट करत होतो तर या लेवलच्या आसपास आपल्याला एक पुलबॅक यावा आणि त्या पुलबॅकच्या आसपास आपण OB फाइंड करून त्याच्या अकॉर्डिंग आपला वरच्या साईडचा एक ट्रेड बसेल. तर सेम तसंच आपण तुम्ही इकडे जर बघितलं तर प्रॉपर या लेवलच्या आसपास इथे आपल्याला ब्रेकआउट भेटला आणि वरच्या लेवल्सला मार्केट जाताना बघायला भेटलं आणि त्याच्यानंतर आपला OB कोणता कन्फर्म झाला तर ही जी रेड कॅन्डल आहे या लेवलच्या आसपास आपला OB इकडे कन्फर्म झाला आणि त्याच्यानंतर आपण एंट्री कोणत्या लेवल्सला केली तर 50% रिजेक्शन म्हणजे तुम्ही इकडे बघू शकता ऑर्डर ब्लॉकचा जो 50% रिजेक्शन आहे त्या लेवलच्या आसपास आपण इकडे एंट्री आपली झाली या म्हणजे या कॅन्डलच्या आसपास आणि आपला स्टॉप लॉस या जो OBचा लो होता तोच होता. तर टार्गेट आपण आजच्या या ट्रेडमध्ये टार्गेट आपण कसं काढलं तर नेहमी तुम्ही जर बघितलं असेल तर लिक्विडिटी कुठे पेंडिंग आहे ते आपण बघतो आणि त्याच्या अकॉर्डिंग आपण टार्गेट घेतो किंवा FVG कुठे पेंडिंग आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण टार्गेट घेतो. तर आपलं फर्स्ट टार्गेट या लेवलच्या आसपास होतं 1:4च्या आसपास या लेवल्सला आणि त्याच्यानंतर आता आपलं सेकंड टार्गेट मेजर कुठे आहे तर या लेवलच्या आसपास जी FVG पेंडिंग आहे तिकडे आपलं सेकंड टार्गेट आहे ते सुद्धा आपण मार्क करून घेऊया. तर नेहमीप्रमाणे एकदम सिंपल हा सुद्धा आपला एक छोटासा ट्रेड होता. तुम्ही इकडे बघू शकता डाऊन ट्रेडमध्ये हा पेअर होता. लिक्विडिटी घेतल्यानंतर मार्केट आपल्याला चांगलं वरती जाताना किंवा चांगले एक वरच्या साईडला मुवमेंट बघायला भेटली. पुलबॅकला आपण हा ट्रेड कॅप्चर केला. पुलबॅकच्या 50% रिजेक्शनच्या OBच्या आसपास आपली एंट्री झाली आणि त्याच्या अकॉर्डिंग वरच्या लेवल्सला जे FVG किंवा वरच्या लेवल्सला जी लिक्विडिटी पेंडिंग आहे त्याच्या आसपास आपलं टार्गेट्स आहेत. तर अशा आणखीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.